लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट. पैसे थांबलेले आहेत, असे मिळतील पैसे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे अधिक पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. लाडक्या बहिणींची ई-केवायसी कशी करायची हे देखील आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झालेले आहेत, पण अजूनही हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. कधीपासून आलेले नाहीत? डिसेंबरपासून लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. आता बरेच महिलांचे पैसे ई-केवायसी न केल्यामुळे थांबलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला 5 असे उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमचे पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये पुन्हा इथं जमा होतील. लाडकी बहीण योजनेचे पैसे का येत नाहीत? आता बरेच महिलांचे कमेंट्स आहेत, तर यामध्ये 5 उपाय तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का येत नाही आपण हे तर जाणून घेऊया. यामध्ये आधार लिंक नाही. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, तर त्याचं मूळ कारण म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांना पैसे इथं आलेले नाही. दुसरं म्हणजे ई-केवायसी अपडेट नाही. बरेच महिलांनी बँकेची तर केवायसी वेगळीच आहे, पण लाडक्या बहिणींची देखील ई-केवायसी केली नाही. केली पण चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाडक्या बहिणीने काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे. यानंतर तिसरा जो यामध्ये उपाय आहे, यामध्ये चूक केलेली आहे, यामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे. यामध्ये वय असेल, बँकेचा तपशील असतील, नाव असेल, जन्मतारीख असेल, यामध्ये दिलेली आहे. यानंतर चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये अपात्र महिलांचा, यामध्ये कौटुंबिक माहिती म्हणजे कोणी सरकारी नोकरीवर असेल किंवा आयकर भरत असेल तर अशा महिला यामध्ये अपात्र. आता बरेच महिलांना आता हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे जाहीर केलेला आहे. यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकेमधून सुद्धा माहिती घेऊ शकता किंवा महिला व बालविकास अधिकारी यांसाठी जो काही हेल्पलाईन नंबर आहे 181 या तर या नंबरवर देखील तुम्ही कॉल करू शकता. पैसे का थांबतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता यामध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे म्हणजे ई-केवायसी केलेली नाही, बँक खाते आधारशी लिंक नसणे, डीबीटी खाते सक्रिय नसणे, अर्जात नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक चुकीचा टाकलेला असणे, त्याचप्रमाणे पडताळणी आणि अपात्र महिलांचे खाते. यामध्ये आता महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाखो महिलांना इथं हप्ता टाकलेला नाही आहे. आता महाराष्ट्र शासनाने जे की सांगितलेलं आहे की ई-केवायसी पूर्ण करायची आहे, तर आता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, तिथं तुमचा मोबाईल नंबर टाका, आधार नंबर टाका, OTP टाकून तुम्ही तुमची ई-केवायसी करता येणार आहे. आता बँकेची कोणती तपासणी करायची आहे? बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा, डीबीटी सुरू आहे का तपासा, बँक खाते चालू आहे का तपासा, मोबाईल नंबर अपडेट आहे का, बँक पासबुक अपडेट आहे का चेक करा. अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट असले तर आता तुमचा अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे, यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा सेतूमध्ये चेक करा. अर्जाची स्थिती चेक करा की तुमचा अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे. महत्त्वाची सूचना, काही लाभार्थ्यांची ई-केवायसी त्रुटीमुळे आता बरेच महिलांचे पैसे तर थांबलेले आहेत. तर आता सर्वप्रथम लाडक्या बहिणींची ई-केवायसी कशी करायची आहे ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करा आणि तिथं टाका लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे की तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती आलेले आहात. यानंतर तुम्हाला असं पर्याय दिसेल. काय दिसेल? यामध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची तुम्हाला ई-केवायसी करायची आहे त्यांचा आधार नंबर टाका. हा जो कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं की तुम्ही OTP पाठवा ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलला जो काही आधार लिंक आहे, आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP इथं टाका आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर नेक्स्ट पेज आपल्यासमोर जे ओपन इथं होणार आहे. वडिलांचं किंवा पतीचं तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा इथं टाका आणि मी सहमत आहे पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करा आणि OTP पाठवा. पुन्हा OTP जाईल. जे की त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल, इथं तुम्हाला दाखवेल की तुम्ही ज्याचं लॉग इन केलेलं आहात, वडिलाचं किंवा पतीचं नाव तुम्हाला इथं दाखवेल ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे. यामध्ये अनुसूचित जातीमधील असेल, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती अ, भटक जाती ब, भटक जाती क, भटक जाती ड, विशेष मागासवर्गीय, सर्वसामान्य. तुमचे जे काही कास्ट आहे ते कास्ट सिलेक्ट करा आणि सबमिटवरती जसे तुम्ही क्लिक कराल तर तुमचे लाडक्या बहिणींची ई-केवायसी तर पूर्ण होऊन जाईल. सर्व लाडक्या बहिणींनी आधार लिंक आहे की नाही तपासा, बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करा, अर्ज अप्रूव्हल आहे की नाही चेक करा. यानंतर ज्यांच्या कोणाचे अर्ज अप्रूव्हल असतील तर अशाने 181 या नंबरवरती कॉल करा ज्यांना कोणाला पैसे आले नसतील. लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे.
आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. ज्यांनी याआधी अर्ज भरलेला नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंग आहे, कागदपत्रामध्ये त्रुटी आलेली आहे, ई-KYCची समस्या, यामुळे तुम्ही तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, TC, बर्थ सर्टिफिकेट यापैकी डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहे. अफवावरती लक्ष ठेवू नका. लवकरच जसे की फॉर्म सुरू होतील त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. सर्व लाडक्या बहिणींनी लगेच हे 5 उपाय तुम्हाला करायचे आहे, जे की सांगितल्याप्रमाणे. यामध्ये तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT चेक करा, ई-KYC लाडक्या बहिणींची चेक करा, यामध्ये अर्जात काय चूक आहे हे चेक करा, एडिट करा, पुन्हा ई-KYC राहिली असेल तर ई-KYC करा, तर तुमचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे थांबलेले पुन्हा सुरू होतील. अशा प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहीण योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला